राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 2024-25 या वर्षासाठी प्रतिष्ठित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण। कृषी उत्पादकता कमी असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 24,000 कोटी रुपयांची तरतूद। अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या 2 निर्णयांनाही मंत्रिमंडळाची मान्यता। भारतानं एकूण ऊर्जा क्षमतेत बिगर औष्णिक ऊर्जेचा 50% वाटा गाठण्याचं उद्दिष्ट 5 वर्ष आधीच केलं साध्य। वाढवण बंदरामुळे भारत सागरी महासत्ता होईल, सागरी परिषदेत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। मुंबई आणि कोकणातल्या सर्व बंदरांचं पुनरुज्जीवन करण्याची दिली ग्वाही। आगामी काळात देशातल्या 10 लाख नागरिकांना मोफत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण देणार, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत पश्चिम मार्गावरच्या लाल आणि पिवळ्या मेट्रो लाईनवर 21 अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालवण्याचा MMRDAचा निर्णय। अमेरिकेत अलास्का प्रांतात 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप। सुनामीच्या इशाऱ्यामुळे नागरिकांना किनारी भाग, बंदरं आणि खाडी प्रदेशापासून दूर राहण्याचा सल्ला। आणि महिला क्रिकेट एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय। 3 सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं